शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲग्रिकॉस अर्जुन. तर आजचा विषय आहे कांद्याला तणनाशकानंतरची पहिली फवारणी नेमकं कोणती असावी किंवा कोणती दिली पाहिजे. मी कोणती दिली आहे आणि तुम्ही कोणती देता किंवा कोणत्या कशा प्रकारे तुम्ही फवारणी करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल. तर आपल्याला ज्यावेळेस आपल्या फवारणीची निवड करायची आहे की आपल्याला नेमकं कोणती फवारणी घ्यायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला 2-4 मुद्दे आधी बघणं आवश्यक आहे की आपल्या प्लॉटवर नेमकं काय दिसतंय, कोणता रोग दिसतोय, कोणता कीटकाचा त्याच्यावर प्रादुर्भाव आहे, किंवा त्याला नेमकं कशाची गरज आहे, कोणत्या अन्नद्रव्यांची गरज आहे, हे 2-3 पॉईंट बघणं फार गरजेचं आहे मित्रांनो. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या प्लॉटवर जायचं आहे. तिथं जाऊन आपल्याला पूर्ण आपल्या प्लॉटची कंडिशन बद्दल पूर्ण बघायचं आहे, नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे कीटकनाशक बुरशीनाशक आहे किंवा एखादं टॉनिक आहे त्याची निवड करायची आहे. तर मी याच्यावर जे मारलेलं आहे, जे औषधं मी घेतलेले आहे ते कशानुसार मी घेतले आणि काय काय बघितलं आणि नंतर मी घेतले. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, हा जो रोग आहे हा पीळ पडणे याला म्हणतात. आणि याचा जर तुम्हाला पीळ रोगाबद्दल फुल डिटेलमध्ये जर माहिती बघायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन तिथं बघू शकता. जिथं पीळ रोगाबद्दल मी पूर्ण डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे. त्याला कोणती बुरशी कारणीभूत आहे, कशामुळे होतो, कोणत्या वातावरणात त्याचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि त्याच्यावर कोणकोणते चांगले लेबल क्लेम बुरशीनाशक आहेत, तो तुम्ही नक्की बघा. खूप कामाचा व्हिडिओ आहे. तर हा एक रोग आपल्या प्लॉटवर थोडा दिसत होता आणि सुरुवातीला त्याचा प्रादुर्भाव जास्त नाही आहे, बाकी दुसरं थोडं कमीच आहे. तर हे जे स्क्रीनवर जी दिसती आहे तुम्हाला, ही फवारणी आपण त्याच्यासाठी घेतली. आपण काय घेतलं, अँट्राकॉल घेतलं, क्वांटीज घेतलं सिजंटाचं, जे की फार चांगलं ॲमिनो ॲसिड आणि बाकी त्याच्यात कॅल्शियम आणि बाकी बरेच घटक आहेत. आणि सोबत कराटे घेतलं. आणि याच्यासोबत आपल्याला एक स्टिकर घ्यायला विसरायचं नाही मित्रांनो, कारण सिलिकॉन बेस्ड स्टिकर जर आपण घेतलं तर काय होतं की जे सिलिकॉनची कमतरता जी कांद्यात येते ती पण भरून निघते आणि आपलं जे औषध आपण फवारणार आहोत ते पूर्ण आपल्या कांद्यावर चिकटून बसतं आणि आपल्याला रिझल्ट फार चांगले येतात. तर मी अँट्राकॉल का घेतलं, तर अँट्राकॉल घ्यायचं कारण असं, अँट्राकॉल हे खूप म्हणजे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे आणि वाईड स्पेक्ट्रम आहे. वाईड स्पेक्ट्रमचा अर्थ असा, ते बहुव्यापक म्हणजे खूप जास्त रोगावर काम करणारं बुरशीनाशक आहे. त्यामुळं ते आपण जर मारलं तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात सुरुवातीला. आणि त्याचा फायदा एक असा आहे, त्याच्यात जो प्रोपिनेप हा जो घटक आहे तो जी आपली एक्सेसिव्ह हाईट जी होते, म्हणजे जी जास्त जी हाईट आहे ती एक नियंत्रणात आणते. त्यानं काय होतं, आपला दांडा बनण्यास मदत होते आणि ते एक आपल्याला एक ग्रीनरी झिंक बेस असल्यामुळं एक ग्रीनरी पण ते आपल्या प्लॉटमध्ये इंड्यूस करते, ग्रीनरी पण चांगली आणते. हे जे बुरशीनाशक आहे हे झिंक बेस बुरशीनाशक आहे, म्हणजे त्याच्यात ह्या झिंक जो आहे तो पण आपल्या प्लॉटला थोड्याफार प्रमाणात मिळतो आणि आपल्या प्लॉटची जी ग्रीनरी आहे ती वाढते. आणि सोबत आपल्याला कराटे घ्यायचं आहे. कराटे काय घ्यायचं आहे, तर कराटे ज्याच्यात जो लांबडा सायलोथ्रिन हा घटक आहे तो जास्त कीटकावर काम करतो. जसं त्यांना थ्रिप्स जाते, पांढरी माशी सुद्धा जाते, मावा जर कॉन्टॅक्टमध्ये आला तो पण जातो. सोबतच जर आपल्या प्लॉटवर एखादी कुठं आळे दिसत असेल तर ती जर कॉन्टॅक्टमध्ये आली ती पण मरते. आणि बरेच शेतकरी बांधवांचा असा हे व्ह्यू पण आहे आणि त्यांचे अनुभव आहे की कराटे जर आपण मारलं तर आपल्या प्लॉटची हाईट पण वाढते. मग तो पण त्याच्यात एक आपल्याला फायदा मिळतो. सुरुवातीला आपण कराटे मारलं तर चांगलं आहे, काही अडचण नाही. आणि सोबत आपल्याला एक क्वांटिस सिजंटाचं मी काय घेतलं, तर क्वांटिस हे एक चांगल्या प्रकारचं बायोस्टिम्युलंट आहे. याच्यामध्ये जे ऑर्गॅनिक कार्बन, अमिनो ॲसिड आणि त्याच्यासोबतच पोटॅशियम आणि कॅल्शियमचे घटक आहेत. ते काय करतं, आपल्या प्लॉटवर खूप चांगली ग्रीनरी इंड्यूस करतं. आणि जो आपल्या प्लॉटमध्ये थोड्या रोगराईमुळे थोडा जो काय म्हणतात त्याला स्ट्रेस जो आलेला असेल तो पण ते भरून काढतं. आणि सोबतच पोटॅशियम आणि कॅल्शियम असल्यामुळं ग्रीनरी फार चांगली मिळते. आणि सोबतच पांढऱ्या मुळ्यांची संख्या पण वाढते ऑर्गॅनिक कार्बन आणि अमिनो ॲसिडमुळं. दांडा बनण्यास मदत होते, दांडा चांगला बनतो आणि ओव्हरऑल आपल्या प्लॉटची जी डेव्हलपमेंट आहे ती फार चांगली होते. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या अशा शेतकरी बांधवांसोबत या व्हिडिओला शेअर करा
ज्यांना या नॉलेजची फार गरज आहे आणि तुमच्या नॉलेजमध्ये थोडं जरी भर पडली असेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.